श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी म्हणून ओळखलं जातं. तर यंदा 2026 मध्ये 25 जुलै रोजी आहे आषाढी एकादशी. हिलाच देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं. एकादशीला काही ठिकाणी हिला पद्मनाभा एकादशी म्हणून देखील ओळखलं जातं. या आषाढी एकादशीचं महत्त्व आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. जय हरी विठ्ठल. देवशयनी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णूंचा निद्रा कालावधी सुरू होतो आणि म्हणूनच त्याला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. देवशयनी एकादशीला पद्म एकादशी असंही म्हटलं जातं. आषाढी एकादशी आणि हरिशयनी एकादशी असं देखील म्हटलं जातं. आषाढ हा महिना मराठी महिना सुरू होताच आपल्याला आषाढी एकादशीची चाहूल लागते. आषाढी एकादशी म्हटलं तर पंढरपूरमधील सर्वात मोठा महोत्सव आणि विठोबाची वारी अगदी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते. या दिवशी देवाबद्दल श्रद्धा असणारा प्रत्येकजण हा विठू माऊलीचं मनापासून नामस्मरण करतात आणि त्याचबरोबर उपवास देखील धरतात. हा दिवस खूप शुभ असा मानला जातो. या दिवशी विविध चांगल्या कामांची, व्यवसायांची व त्याचबरोबर विविध धार्मिक कार्याची सुरुवात देखील केली जाते. प्रत्येक महिन्यात 2 पंधरवाडी म्हणजेच 2 पक्ष असतात. एक शुक्ल पक्ष आणि दुसरा म्हणजे कृष्ण पक्ष. आणि या प्रत्येक पक्षातील 11व्या तिथीला एकादशी असं म्हटलं जातं. या एकादशीपैकी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी ही अत्यंत विशेष अशी महत्त्वाची मानली जाते. आषाढातील शुद्ध एकादशी भगवान श्रीहरी विष्णू झोपी जातात, त्यामुळे या एकादशीला शयनी एकादशी असं म्हटलं जातं. झोपी गेलेले भगवान विष्णू हे कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात आणि त्यामुळे त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात. आणि हे जे 4 महिने म्हणजेच चातुर्मास होय. सूर्य नाही म्हणजेच देवच नाही, तो बघा कुठेतरी विश्रांतीसाठी गेला आहे अशी कल्पना त्यावेळच्या लोकांनी केली. सूर्य रुद्रासूर नावाच्या राक्षसाचा पाठलाग करत समुद्रातून हिंडत असतो असं मानलं जातं. या दोन्ही म्हणजेच आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात, भगवान विष्णूंच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. एकादशीचं मोठेपण सांगणारी ही एक पौराणिक कथा आहे, तर ती आपण जाणून घेऊया. भक्त प्रल्हाद सर्वांना माहीत आहेतच. त्यांच्या नावातले बघा ते नाव म्हणजेच त्यांच्या नातवाचं नाव मृदुमान्य. वृत्तीनं हा प्रल्हादासारखा भक्त नव्हता, तो राक्षसी वृत्तीचा होता. त्यानं घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं. भगवान शंकरांनी त्याला वर दिला, एक स्त्री सोडून तुला कुणीही मारू शकणार नाही. आणि या वरामुळं तो उन्मत्त झाला व जुलूम करू लागला. देवांनाही तो त्रास देऊ लागला आणि त्याच्या त्रासानं भगवान ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर हे देखील गुहेत लपून बसले. काय करावं, या राक्षसाला ठार कसं करावं असा विचार करत असतानाच त्याच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली. ती अत्यंत तेजस्वी अशी होती आणि तिचंच नाव एकादशी. तिनं मृदुमान्याशी युद्ध केलं आणि त्याला ठार मारलं. साऱ्या जगाला त्याच्या त्रासापासून सोडवलं आणि तेव्हापासून एकादशीच्या दिवशी भगवंताचं नामस्मरण, पूजा अर्चा करून उपवास करण्याची पद्धत ही सुरू झाली. या सर्वाहून वेगळी अशी एक कल्पना आहे की ती म्हणजेच कर्मयोग्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भगवान विष्णू झोपी जातात. विष्णू जे 4 महिने झोपी जातात त्यांना आपल्या देशात चातुर्मास असं म्हटलं जातं.
सामान्य प्रसंगातही जर भगवान झोपी गेले तर दृष्टी आणि सृष्टीचा व्यवहार चालणार नाही. मग या चातुर्मासासारख्या अमूल्य काळात ज्यावेळी बघा सर्व सृष्टीत जल अन्नाची व्यवस्था करायची असते आणि त्याच वेळी भगवान झोपतात, हे कसं चालेल? बघा, वर्षा ऋतूत सृष्टीचं सौंदर्य 16ही कालांनी फुलून उठत असतं. मानवाला जीवन मिळतं, शेतकऱ्याला मुबलक पिकंही देखील मिळतात आणि सर्वात आनंदाचं वातावरणही असतं. आणि भगवंताच्या या कृपेनं न्हावून निघालेला हा भक्त भगवंताचे गुणगान करताना थकत नाही. माझं वैभव तुझ्या कृपेचं फळ आहे, असं जेव्हा मनुष्य भगवंताला सांगतो त्यावेळी प्रभू त्याला जणू उत्तर देतात की मला माहीत नाही, मी 4 महिने झोपी गेलो होतो. हे सर्व वैभव व समृद्धी तुझ्या कामाचं व परिश्रमाचं एक पुरुषार्थाचं फळ आहे. काम करताना सतत जागृत राहणं, त्याचबरोबर फळ देतेवेळी झोपेत गेल्याचा बहाणा करणं, याच्यापेक्षा हृदयाची महान विशालता कोणती असू शकेल? तर एकादशीच्या दिवशी उपवास करायचा असतो आणि उपवास याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. आपण एकादशीच्या दिवशी उपवासाचे पदार्थ भरपूर खातो आणि त्यावरून आपल्याकडे एक म्हण तयार झाली आहे, एकादशी आणि दुप्पट खाशी. उपवास असा करायचा नसतो, तर उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे. बसणे म्हणजेच काय? तर बघा, देवाजवळ बसणे, त्याची पूजा करणे, नामस्मरण करणे, त्यामुळे मन शुद्ध होतं. त्याचबरोबर उपवास असाही करायचा असतो जसा की विठ्ठलाला भगवान विष्णूचा अवतार मानलं जातं. अतिशय शांत, सावळं, सुंदर रूप फारच मोहक आहे. चेहऱ्यावर अपार करुणा आणि प्रेम असतं आणि त्यामुळे कमरेवर हात ठेवून 28 योगे उभा आहे. त्याच्या या रूपांचं वर्णन बघा अनेक संतांनी वर्णन केलेलं आहे. आषाढी एकादशी हा पांडुरंगाचा सर्वात मोठा महोत्सव अगदी आनंदानं साजरा केला जातो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. जय हरी विठ्ठल. श्री स्वामी समर्थ.